ओ सासूबाई, आत का घरी या, जरा बाहेर या. तुमच्या पोरीला तुम्ही काय शिकून पाठवलंय की असंच पाठवलंय? नुसतं नट्टामाटा करायला पाहिजे. या या, बाहेर या जरा. काय हो, काय झालं जावई बापू? एवढ्या मोठ्याने कशाला ओरडताय? नाही नाही, बसा जरा. काय पण झालं काय? काय झालं? अहो, तुमच्या मुली सध्या जेवण बनवता येत नाही. अहो, तिला नटापटा करायला हवंय, तिला फिरायला हवंय, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जेवण कोण बनवणार? तिला जेवण बनवता येतच नाही, तर लग्न कसं करून दिलात तुम्ही? बरोबर आहे जावई बापू तुमचं. कामाला गेली ना ऑफिसला गेली म्हणून काय आलं? घरातलं जेवण करायला नको? पण मला एक सांगा जावई बापू, तुम्हाला कामवाली बाई पाहिजे की सून म्हणून पाहिजे? म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं. तिने जेवण तर केलंच पाहिजे, पण ती पण ऑफिसला जाते ना. सुट्टी असेल, रविवार असेल, तेव्हा तिची कामं ती करेल ना. एरवीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी वाटून घेतलं पाहिजे ना. ती पण माणूस आहे, रॉबर्ट नाहीये. आणि तुमच्या घरी पण मोठी बहीण आहे, तिचं पण लग्न झालेलं आहे, तिच्या पण घरी काही ना काही होत असेल ना. पण त्यांचा पण संसार चाललाय ना चांगला. कसं आहे माहितीये ना, आपण सर्वांनी एकत्र बसून समजून घेतलं ना की संसारही टिकतो आणि त्याचे उपायही निघतो.